हाय गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कल्याण प्रॉपर्टीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण 1 BHK जोडी फ्लॅट बघायला आलेलो आहे आणि फ्लॅट हे अतिशय सुंदर दिलेला आहे त्यांनी। आणि त्याचं आपण पहिले फ्लॅट बघूया आणि प्राइस पण आणि याचा स्क्वेअर फीट एरिया वगैरे ही जाणून घेऊया आणि कोणतं लोकेशन आहे तेही तुम्हाला एंडला मी सांगणार आहे। तर आपण स्टार्ट करूया। तर आपण आता हॉलमध्ये एंट्री केलेली आहे आपण। तर हॉलमध्ये एंट्री केल्यावरती त्यांनी ह्या साईडला शोकेस वगैरे एकदम टीव्हीचा युनिट हा एक सेटअप खूप छानशा पद्धतीने ठेवलेला आहे। या साईडला तुमचा बेड वगैरे आलेला आहे। या साईडला सोफाची अरेंजमेंट पण खूप छान केलेली आहे आणि कलर लावून त्यांनी अतिशय सुंदर असा हा फ्लॅट बनवलेला आहे। आणि ह्या साईडला तुम्हाला गार्डन व्ह्यू दिलेला आहे। गार्डनचाही व्ह्यू तुम्ही बघू शकता। या साईडला लोकेशन आहे। आणि या साईडला त्यांनी छोटंसं एकदम अरेंजमेंट खूप छान बनवलेलं आहे। इथे सोफाची अरेंजमेंट त्यांनी दोघी साईडला केलेलं आहे। तरी तुम्हाला स्पेस इथं फिरण्यासाठी वगैरे इथं तुमचा कोणी पाहुणे वगैरे आले तर इथं बसून ह्या साईडला किंवा इकडे तुम्ही बसून एक टीव्हीचाही आनंद घेऊ शकता। आणि इथे त्यांनी कलरही अगदी खूप छानसा एक अट्रॅक्टिव्ह मांडलेला आहे। आणि आता आपण किचनचा आणि टॉयलेट बाथरूमचाही लुक बघून घेऊया का तिच्यात काय काय दिलेलं आहे आणि काय काय आहे। तर आपण एंट्री केली आता पॅसेज आहे। पॅसेजच्या बाजूला तुम्हाला इथे बाथरूम दिलेलं आहे। बाथरूम अगदी स्पेशियस दिलेलं आहे। आणि ह्या साईडला तुम्हाला बाथरूम दिलेलं आहे। बाथरूम साईड लुक बघून घ्या। या साईडला तुम्हाला बेसिंग दिलेलं आहे। बेसिंग साठचाही यूज अतिशय खूप छानसा त्यांनी बनवलेला आहे। आणि आता आपण किचनचा लुक बघूया की किचन मध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे आणि कशी रचना केलेली आहे त्याची अरेंजमेंट आपण बघून घेऊया। तर आपण आता किचन मध्ये एंट्री केलेली आहे। अतिशय फुल फर्निश त्यांनी बनवलेला आहे। आणि इथे चिमणीचा पॉइंट इथं वगैरे शोकेस वगैरे खाली ट्रॉली वगैरे एकदम स्मूथ बनवलेले आहे, अगदी इझी। आणि ह्या साईडलाही तुम्हाला तो गार्डन व्ह्यू दिलेला आहे। एवढा होऊनही तुम्हाला इथं फ्रीजचा सेपरेट पॉइंट दिलेला आहे आणि तरी तुम्हाला इथे स्पेस खूप भरपूर दिलेला आहे। आणि ह्या साईडला पण स्टोरेज करण्यासाठी त्यांनी जागा दिलेली आहे। तर अशा पद्धतीने हा किचन खूप छानसा त्यांनी मेंटेन ठेवलेला आहे। आणि या साईडला पण तुम्हाला तर ह्या साईडला पण तुम्हाला म्हणजे स्टोरेज करण्यासाठी त्यांनी इथे बनवलेलं आहे। आणि खालचे ही एकदम यूज तुम्हाला खूप छानसं बनवलेलं आहे। आणि इथे स्पेस तुम्हाला हे अतिशय मोठा दिलेला आहे। त्याकरता तुमची फ्रीज साईडला आले आणि त्यानंतर तुम्हाला वटाही अगदी स्पेशियस बनवलेला आहे। तर आपण आता बेडरूमचाही लुक बघून घेऊया की बेडरूम मध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे त्याचाही इंटेरियर बघून घेऊया। तर अशा पद्धतीने याने हा बेडरूम आहे आणि त्यांनी बेडरूमचा यूज अतिशय छानसा बनवलेला आहे। इथे डायनिंग स्पेस त्यांनी बनवलेला आहे सेपरेट आणि खूप म्हणजे छानसा एक गेटअप म्हणजे त्या रूमला आलेला आहे। आता ह्याच बाजूने तुमचा 1 BHK दुसरा पर्यंत स्टार्ट होतोय। आणि त्यांनी इथे बेडरूमला डायनिंग स्पेस बनवलं आहे खूप सुंदर। आणि त्यांचे कलर आणि टेक्स्चर वगैरे काढलेले आहे, खूप छानसा बनवलेलं आहे त्यांनी इंटेरियर। आणि त्या साईडला तुम्हाला स्टोरेज करण्यासाठी वॉर्डरोब बनवलेला आहे या साईडला। तर अशा पद्धतीने हा 1 BHK फ्लॅट इथून संपतो आणि दुसरा 1 BHK इथून तुम्हाला स्टार्ट होतो। म्हणजे जोडी फ्लॅट तुम्हाला बघायला भेटतो। जर तुम्हाला जोडी फ्लॅट विकत घ्यायचा आहे तेही भेटणार किंवा सिंगल फ्लॅट पाहिजे असेल तोही देणार। तर आपण आता दुसऱ्या 1 BHK मध्ये एंट्री केली। दुसऱ्या 1 BHK मध्ये एंट्री केलेली आहे। तर त्याचा बेडरूमला याचा बेडरूम हे चिपकून दिलेला आहे। तर या साईडला तुम्हाला स्टोरेज केलेले त्यांनी वॉर्डरोब वगैरे बनवलेलं आहे। या साईडला तुमची बेडची अरेंजमेंट, या साईडला त्यांनी देवघर हे अगदी छानसा एक मंदिर बनवलेलं आहे। आणि अशा पद्धतीने हा 1 BHK फ्लॅट हा इथून आता स्टार्ट होतोय आणि खूप म्हणजे एकदम अट्रॅक्टिव्ह एक पॉझिटिव्हिटी एनर्जी एक निर्माण होते। तर आता आपण पुढे
इथून किचनला त्यांनी बेड बनवलेला आहे आणि हॉलला पण त्यांनी बेड बनवलाय. त्याचाही आपण लुक बघून घेऊया की कसा आहे. तर आपण पहिल्या ह्याच्यात बघितलेले बाथरूम, तिथे त्यांनी यूज साठी केलेलं आहे. इथे त्यांनी वॉशिंग मशीन साठी सेपरेट जागा ठेवलेली आहे आणि या साईडलाही तुमचा बेसिंग आलेला आहे आणि या साईडला तिकडे किचन दिलेलं आहे. तर त्यांनी एक बेडरूम बनवलेला आहे आणि बेडरूमचाही लुक तुम्हाला खरंच नीट आवडेल आणि दरवाजाची पण अरेंजमेंट खूप छान बनवलेली आहे त्यांनी. या साईडला त्यांनी बेडरूमची एक स्पेशियस जागा बनवलेली आहे. इथं तुमचा बेड आलाय आणि या साईडला तुम्हाला स्टोरेज करण्यासाठी जागाही त्यांनी बनवलेली आहे. अशा पद्धतीने हा किचनचा त्यांनी बेडरूम खूप छान बनवलेला आहे. इथे या बेड तुमचा फोल्डिंगचा केलेला आहे. तर आपण आता इथे बाथरूम दिलेलं आहे, बाथरूम दिलेलं आहे. इथे इंग्लिश भांडा लावलेला आहे त्यांनी. तुम्ही इथं याला मास्टर बेडरूम बनवू शकता. असा हा स्पेस दिलेला आहे त्यांनी. आणि आता हा हॉल, ह्या दुसऱ्या बेडरूमचा आपला 1 BHK चा हा हॉल दिलेला आहे आणि यालाही डोर त्यांनी सेपरेट बनवलेला आहे. आणि ह्याही तुम्हाला एक बेडरूम त्यांनी तयार केलेला आहे. खूप छानसा त्यांची अरेंजमेंट आहे आणि ह्या साईडला 1 BHK चा डोर इकडे दिलेला आहे एंडिंगला. तर इथे त्यांचा सोफाची अरेंजमेंट दिलेली आहे. सोफाही अगदी स्पेशियस दिलेला आहे आणि या साईडलाही अजून एक सोफा दिलेला आहे. तर अशा पद्धतीने तुमचं स्टोरेज करण्यासाठी इथे कपाट आलेलं आहे आणि ह्या साईडला व्ह्यू तुम्हाला सगळ्या गार्डन व्ह्यू दिलेला आहे. तर अशा पद्धतीने हा 1 BHK जोडी फ्लॅट खूप सुंदर बनवलेला आहे आणि त्यांनी कलर लावून अजून त्याला चांगला त्यांनी बनवलेला आहे. तर हा जर तुम्हाला फ्लॅट बघण्याचे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे किंवा व्हिडिओच्या टायटल मध्येही माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. जर तुम्ही हा फ्लॅट खूप स्टार्टिंगला बघणार आणि 8 पर्यंतही बघणार तर तुम्हाला नक्की आवडणार. तर त्यासाठी एक लाईक करा. तर ह्या फ्लॅटचा स्क्वेअर फीट एरिया तुम्हाला तर अशा पद्धतीने हा एक बिल्डअप तुमचा 1100 ते 1200च्या दरम्यान येतो आणि तुम्हाला कार्पेट एरिया एक 950 ते 900 पर्यंत भेटतो. तर असा हा स्पेशियस फ्लॅट तुम्हाला बघायला भेटतोय. जर याची प्राइस तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मी माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तिथून जाऊन तुम्ही मला प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माझ्या ऑफिसला व्हिजिटही करू शकता. जर हा फ्लॅट तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर अजून तुम्हाला रिसेलचे फ्लॅट आणि नव कंस्ट्रक्शनचे फ्लॅट बघायचे असतील तर वरती बेल आयकॉन दिलेला आहे, तिथून जाऊन दाबून तुम्ही एक 1 BHK 2 BHK किंवा शॉप याची व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. अदरवाईज जर तुमचेही फ्लॅट सेल करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तिथून जाऊन तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. आणि लास्टचा एक आहे, पहिले तुम्ही फ्लॅट बघून घ्या, त्यानंतर मला मेसेज किंवा कॉल करत जा. कारण असे बहुतेक लोकांचा मला फ्लॅट न बघताच त्यांचा फोन येतो, कारण मी एंडिंगला सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर नक्की तुम्ही फ्लॅट बघायला विसरू नका. तर थँक्स फॉर वॉचिंग.